मित्रांनो, आताच्या काळामध्ये सर्वात जास्त डिमांडिंग असलेला तसंच सर्वात जास्त चर्चेत असलेला ट्रेड असा ट्रेड की ज्या ट्रेडमध्ये स्किल, पैसा आणि गव्हर्नमेंट जॉबच्या सर्वात जास्त संधी आहेत, तो ट्रेड म्हणजे आपला इलेक्ट्रिशियन ट्रेड. आणि याच ट्रेड बद्दल तुम्ही आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड करायला पाहिजे का? नेमकं आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड कोणी करायला पाहिजे? तसंच या इलेक्ट्रिशियन ट्रेड केल्यानंतर तुम्हाला फ्युचरमध्ये कोणकोणत्या संधी अवेलेबल राहणार आहेत, याच बाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, सर्वात महत्वाचं की आता आपण एखादा ट्रेड करत आहे किंवा इलेक्ट्रिशियन करत आहे, जर आपल्याला इन फ्युचर जॉब करणारे किंवा तुम्ही इन फ्युचर तुम्ही स्वतःचा बिझनेस करणारे, पण मग या ट्रेडसाठी नेमक्या जॉबच्या संधी अवेलेबल आहेत का? तसंच भविष्यात कोणकोणत्या संधी अवेलेबल राहतात? तर बघा, सर्वात महत्वाचं आहे की जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करायची असेल तर एकमेव ट्रेड असा आहे की ज्या ट्रेडच्या सर्वात जास्त वॅकन्सी ह्या गव्हर्नमेंटमध्ये निघतात. मग आता गव्हर्नमेंट म्हणजे काय? फक्त स्टेट गव्हर्नमेंट का नाही, स्टेट गव्हर्नमेंट असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, कोणत्याही गव्हर्नमेंटमध्ये या ट्रेडच्या सर्वात जास्त वॅकन्सी निघतात. आत्ताच तुम्ही अलीकडचं एक्झाम्पल जर बघितलं तर आरआरबीच्या एएलपी असिस्टंट लोको पायलट, ज्याला आपण रेल्वेचा ड्रायव्हर म्हणतो, यासाठी जवळपास 11,000 पेक्षा जास्त वॅकन्सी निघल्या. तसंच अजून आरआरबीच्या टेक्निशियनच्या वॅकन्सी जवळपास 3 ते 4,000 प्लस वॅकन्सी आता आरआरबी टेक्निशियनच्या निघालेल्या आहेत. म्हणजे एकट्या रेल्वेमध्येच आत्ताच्या कंडिशनला ऍडमिशन चालू असताना जवळपास 10 ते 15,000 वॅकन्सी या फक्त आणि फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेडवरती निघालेले आहेत. मग मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला फ्युचरमध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड केला तर गव्हर्नमेंटमध्ये कोणकोणतं पीएसयू बघा. जसं गव्हर्नमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं रेल्वे खातं, या रेल्वे खात्यामध्ये सेंट्रलच्या बाबतीत बोलतो मी, सेंट्रलच्या मध्ये सर्वात जास्त जर का इलेक्ट्रिशियनच्या वॅकन्सी निघत असतील तर रेल्वेमध्ये निघतात. महाराष्ट्रात बाबतीत बोलायचा विचार केला तर सर्वात जास्त सर्वांना ड्रीम जॉब जो असतो सर्वांचा, मला लाईनमन व्हायचं, मला वायरमन व्हायचं, मला एमएससीबीत लागायचं, एमएससीबी मध्ये लाईनमन व्हायचं. तर जर तुम्हाला एमएससीबी मध्ये लाईनमन, एमएससीबी वायरमन किंवा एमएससीबी मध्ये टेक्निशियन व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन करणं खूप गरजेचं आहे. मग मी ते सांगितलं, इथं तर फक्त महावितरण सांगितलं रे, तर महावितरण असो, महाजेनको असो, महाट्रान्सको असो, या तिन्ही कंपन्यांमध्ये सर्वात जास्त वॅकन्सी जर कोणत्या ट्रेडच्या निघत असतील त्याला आपण इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या निघतात. नंतर बघा, जे डीआरडीओ असतं, डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशन असेल, नंतर इस्रो असेल, नंतर ज्या पण पीएसयू असतात, ज्या आपण नवरत्न किंवा मिनिरत्न कंपन्या म्हणतो, ज्या केंद्र शासन चालवतं, त्या केंद्र शासनाच्या कंपन्यांमध्ये सुद्धा इलेक्ट्रिशियन ट्रेडला भरपूर महत्व आहे. सोबत जे अप्रेंटिसशिप म्हणतो, तर अप्रेंटिसशिप मध्ये सुद्धा मी सांगितलं ना, तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अप्रेंटिसशिप करू शकता. म्हणजे हे झाले गव्हर्नमेंट जॉबच्या बाबतीत सांगतो मी तुला. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये म्हणजे एवढ्या सगळ्या केंद्र सरकारच्या असो किंवा राज्य सरकारच्या असो, या ट्रेडमध्ये एवढ्या वॅकन्सी निघतात. मग आता सर, आता गव्हर्नमेंट जॉब जर नाही लागला तर मग काय? गव्हर्नमेंट जॉब जरी तुम्हाला नाही लागला किंवा गव्हर्नमेंट जॉब जरी तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही ऍज अ फ्रेशर म्हणून किंवा जर जसाही आयटीआय असाल, आयटीआय झाल्यानंतर जरी तुम्ही गेले तर इलेक्ट्रिशियनच्या मुलांना स्टार्टिंगला सांगतो मी तुम्हाला, स्टार्टिंगला आता 15,000पेक्षा जास्त सॅलरी मिळते. 15, 20, 25,000 स्टार्टिंग सांगतो मी तुम्हाला. आणि एवढीच सॅलरी सध्याच्या स्थितीत एखाद्या इंजिनिअरिंग झालेल्या किंवा डिप्लोमा झालेल्या मुलांना सुद्धा मिळत नाही, ती संधी आयटीआयच्या मुलांना मिळते. मग जर का समजा तुम्ही म्हणजे तुमच्याकडे फ्रेशर असेल तर फ्रेशरमध्ये तुम्हाला मी सांगितलं म्हणजे 15,000पासून 20,000, आता 25 हजाराचे सुद्धा पॅकेज आमच्या आयटीआयचे विद्यार्थी घेतात, स्पेशली इलेक्ट्रिकल ट्रेडचे. जर तुम्ही एक्सपिरियन्स झाला, जसं तुम्ही 2-3 वर्ष काम करसाल, बघा सुरुवातीला कोणती गोष्ट एकदम तुम्हाला मिळणार नाही, जसंही तुमचा एक्सपिरियन्स येईल, तुम्हाला त्या कामाचा अनुभव राहील, तुम्ही अजून जास्त तुम्ही काय एक्सपर्ट होणार. तर एक्सपिरियन्स वेळेनंतर तुम्हाला जवळपास 50,000च्या वरती प्रायव्हेट कंपनीमध्ये, तुम्हाला सांगतो प्रायव्हेट कंपनीमध्ये जवळपास 40-50,000 पेमेंट राहतं. आणि गव्हर्नमेंटमध्ये गेले तर गव्हर्नमेंटमध्ये पेमेंट मॅटर करत नाही. पेमेंट ऑलरेडी ज्या केंद्र सरकारच्या असतात 50-60,000 प्लस, आणि जर तुम्ही महाराष्ट्रात जरी काम केलं तरी सुद्धा तुम्हाला 40 ते 50,000 प्लस पेमेंट हे तुम्हाला आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या बेसवर भेटू शकतं. म्हणजे विचार करा की ह्या ट्रेडला किती म्हणजे आर्थिकदृष्ट्याही म्हणा किंवा स्किल, बघा गव्हर्नमेंट म्हणजे स्किल बेस्ड जॉब असल्यामुळं तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबमध्ये याचा फायदा होऊ शकतो. आणि सोबत जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय जरी चालू करायचा असला तरी सुद्धा तुम्ही फक्त आयटीआय इलेक्ट्रिशियन केल्यानंतर करू शकता. नंतर बघा, नंतरचा मुद्दा असा आहे की फ्युचर स्कोप काय काय. मी आत्ताच सांगितलं, बघा तुम्हाला ट्रेड करायचा आहे ठीक आहे, पण ट्रेड केल्यानंतर तुम्हाला ट्रेडमध्ये फ्युचरमध्ये डिमांड आहे की नाही? कारण आता एआयचा जमाना आला आणि प्रत्येक जण हे म्हणतं की आता काय करणार आहे, एआय तुमचे जॉब खाऊन टाकल. मग मला सांगा, आज जर असा कोणता ट्रेड असेल, बघा जसं कम्प्युटर प्रोग्रामिंग करायची एआय करतो, एखादा व्हिडिओ जनरेट करायचा आता एआय करून राहिला, एखादं थंबनेल जनरेट करायचं ते पण एआय करून राहिला. पण एक इलेक्ट्रिशियनचं काम, एक असं काम सांगतो मी तुम्हाला की एखादं रिपेअरिंगचं काम असो किंवा पर्टिक्युलर आयटीआय ट्रेड रिलेटेड सांगतो, आयटीआयचा कोणताही ट्रेड असतो तो रिप्लेस केला जाऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं एआय हा तुमच्या घरातली वायरिंग करू शकणार नाही, एआय हे तुमच्या पॅनलची वायरिंग करू शकणार नाही. भले तो डिझाईन करेल, पण जो करणार वायरिंग आहे तो इलेक्ट्रिशियनच करावा लागेल. म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा एक फुल प्रूफ फ्युचर तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये भेटू शकतं.
तसंच बघा, आता तुम्हाला सर्वात जास्त बूम असलेली जी फील्ड आहे, ज्याला आपण सोलार म्हणतो, जे प्रत्येक जण सोलार बसवते. या सोलारच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही आयटीआय इलेक्ट्रिशियन करून सोलारची वायरिंग असतं, सोलारचं इन्स्टॉलेशन असणं, हे सगळं तुम्ही आयटीआय इलेक्ट्रिशियनच्या भरोश्यावर करू शकता. तसंच बघा, मी सांगितलं हायेस्ट डिमांडिंग ट्रेड आहे. आता सर्वात टॉप ट्रेडमध्ये जर तुम्ही विचार केला, जे विद्यार्थी 80-80, 90-90% ज्यांना 10वीत मार्क आहे, जे 11वी-12वी डॉक्टर वगैरे करणं सोडून ते आता सध्या इलेक्ट्रिशियन ट्रेड करतात आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड गव्हर्नमेंट जॉबची तयारी करतात, किंवा स्वतःचं कोणी बिझनेस चालू करतं, स्वतःचं शॉप चालू करतं, कोणी कोणी लायसन बनवतं, कॉन्ट्रॅक्ट घेतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या भरोश्यावर तुम्ही करू शकता. बघा, सेल्फ बिझनेस मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जरी समजा तुमचं जास्त हे नसेल ना, की बाबा तुम्हाला चला गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची नाहीये, तुम्ही आयटीआय इलेक्ट्रिशियन झाल्यानंतर तुम्हाला वायरिंग शिकवले जाते, तुम्हाला रिपेअरिंग शिकवले जाते, आणि या वायरिंग आणि रिपेअरिंगच्या भरोश्यावर सुद्धा तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करून स्वतः गावामध्ये आपल्या गावातले वायरिंगचे कामं म्हणा, जवळचे वायरिंगचे कामं, किंवा जे रिपेअरिंगचे कामं करतात, जे मोटर वगैरे रिपेअरिंग करणं, हे सगळे कामं तुम्ही त्या इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या भरोश्यावरती करू शकता. नंतर बघा, अब्रॉडमध्ये अपॉर्च्युनिटी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जर आयटीआय कोणी करायला पाहिजे, तसंच आयटीआय कोणता ट्रेड करायला पाहिजे, याच्यामध्ये मी तुम्हाला वेल्डर ट्रेडच्या बाबतीत सांगितलं होतं. बघा, की जे गल्फ कंट्रीज जे आहेत, ज्या बाहेरच्या कंट्री आहेत, तर त्या कंट्रीमध्ये नाही का सध्या नाही का स्किल मॅन पॉवरची जास्त गरज आहे. म्हणजे विषय काय, त्यांच्याकडे मॅन पॉवर आहे, पण स्किल, ज्याला आपण म्हणतो कौशल्ययुक्त, जे आपल्याला पाहिजे, ज्याच्या स्किल ज्या तुम्हाला पाहिजे, आणि इंडियामध्ये सर्वात जास्त स्किलवाले लोक आहेत. मग याच्यात जर का तुम्हाला जर का तुमची इच्छा असेल की बाहेर देशात जाऊन तुम्हाला काम करायचंय, आता सध्या आयटीआयचे मी तुम्हाला सांगितलं, आयटीआयचा करार सुद्धा झालेला आहे. आयटीआयचे गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज आहेत, त्या आयटीआय कॉलेजची मुलं जर्मनीमध्ये जाऊन शिकणार आहेत, आणि त्याचा सगळ्याच्या सगळा खर्च हे डीव्हीटी डिपार्टमेंट करणार आहे. मग जर तुम्हाला अब्रॉडमध्ये सुद्धा नाही का इलेक्ट्रिशियन ट्रेडला भरपूर संधी आहेत. तसंच बघा, फ्युचर प्रूफ ट्रेड आहे. मी तुम्हाला सांगितलं, जर ज्या विद्यार्थ्यांना एकदा आयटीआय आयुष्यात आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन मध्ये केला, आयटीआय कोणत्याही क्षेत्रात तुम्ही करा, तुम्ही स्वतःचा बिझनेस टाकू शकता. जर इलेक्ट्रिशियन मध्ये जरी केला, तर तुम्ही स्वतःचा बिझनेस करणार, नाही बिझनेस करणार, नोकरी करणार, नोकरी नाही केली बिझनेस करणार, किंवा काहीही काम, म्हणजे तुम्ही दिवसात रिकामे राहू शकणार नाही, असा ट्रेड, की असं जो तुम्हाला काय करू शकतो, तुमचं घर चालवण्याची क्षमता जो ट्रेड तुम्हाला देऊ शकतो, तोच आपला आयटीआय इलेक्ट्रिशियन ट्रेड. बघा, त्याच पद्धतीने मित्रांनो, नंतर म्हणजे बघा, की रिअलिटी चेक सांगतो मी तुम्हाला. आता मी एवढा आयटीआय ट्रेड बद्दल चांगला बोललो, एवढा इलेक्ट्रिशियन बद्दल चांगला बोललो, पण महत्वाचं काय माहितीये का, मी याच्या आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की मी सांगतो म्हणून तुम्हाला ट्रेड करायचं नाही, किंवा तुमचा मित्र सांगितलं की बाबा पर्सेंटेज चांगले, तू इलेक्ट्रिशियन कर, म्हणून इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचा नाही. कारण इलेक्ट्रिशियन ट्रेड हे फक्त काय, की कोणी सांगितलं म्हणून, कारण इलेक्ट्रिशियन हा एक नाद आहे. जर तुम्हाला नाद असेल एखाद्या गोष्टीचा, बघा, एखाद्या गोष्टीचा छंद असेल, एखाद्या गोष्टीची आवड असेल, आणि इलेक्ट्रिशियनचं काम सोपं नाही, कारण त्याच्यात सुद्धा चॅलेंज आहेत. तुम्हाला लाईव्ह वायरवरती काम करावं लागतं, कधी कधी लाईव्ह सर्किट चालू असतं, त्या सर्किटवरती तुम्हाला काम करावं लागतं. सोबत सोबत ज्यावेळेस आपण एखादी मोटर असते, मोटरचं आपण दुरुस्त करतो, आणि ज्यावेळेस ती मोटर चालू व्हायला लागते ना, तो जो आनंद तुम्हाला भेटतो, तो एक वेगळाच राहतो. म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियन बद्दल छंद आहे आणि ज्याला आवड आहे, त्याच विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, इलेक्ट्रिशियन करायला पाहिजे. कोणीतरी आपला मित्र सांगत आहे की इलेक्ट्रिशियन ट्रेड चांगला असतो, की मी आता येऊन एवढं सगळं बोललो इलेक्ट्रिशियन ट्रेड बद्दल, म्हणून तुम्ही इलेक्ट्रिशियन ट्रेड घेऊ नका. जी तुमची आवड आहे, ज्याच्यात तुम्हाला आवडतं, कारण मी सांगितलं ट्रेड तुम्ही आत्ता करसाल, नंतर जर का तुम्हाला परत आवड नाही निर्माण झाली, तुम्ही काय करता, परत आयटीआय सोडून देता, आणि नंतर पुन्हा ट्रेडला नाव ठेवता. त्यामुळं ज्यांनाही फक्त आणि फक्त इलेक्ट्रिशियन मध्ये आवड असेल, किंवा इलेक्ट्रिकल गोष्टीमध्ये आवड असेल, त्यांच्यासाठी इलेक्ट्रिशियन आणि सोबत सोबत वायरमन सुद्धा एक ट्रेड काय चांगला ट्रेड ठरू शकतो. मग इलेक्ट्रिशियन ट्रेड करणं मला नेमके चॅलेंजेस काय होऊ शकतात, किंवा याची नेमकं काय म्हणतात आपण ड्रॉबॅक, कारण फायदा सांगितला पण नेमकं नुकसान काय होऊ शकतं. तर पहिलं नुकसान बघा, की तुम्हाला मेहनत जास्त करावं लागेल रे. मेहनत करणं म्हणजे काय, की जर इलेक्ट्रिशियन ट्रेड शिकायचं, बघा, इलेक्ट्रिशियन शिकतानाही तुम्हाला काय करावं लागेल, म्हणजे प्रॅक्टिकली चांगलं शिकणं, थेरोटिकली चांगलं राहणं, कारण आपल्याला लाईव्ह वायर सोबत काम करायचं आहे. जर आपल्याला अपुरी माहिती असेल, आणि जर तुम्ही अपुऱ्या माहितीसोबत जर काम केलं, तर तुम्हाला जीवाला धोका निर्माण होतो. म्हणून तुम्हाला मेहनत करावं लागेल, कारण मेहनतीशिवाय काय पर्याय नाहीये. नंतर बघा, सुरुवातीला सॅलरी कमी असते. आता हे जवळपास सॅलरी कमी म्हणजे आत्ताच्या काळात काय झालं माहिती आहे का, 20-25 हजार पण लोकांना कमी वाटतं. 50,000 दिली तरी लोकांसाठी कमीच आहे. पण विषय काय, की सुरुवातीला कमी असते, कारण ॲज अ फ्रेशर तुम्ही राहता, तुम्हाला एखाद्याच्या हाताखाली काम करावं लागतं, किंवा एखाद्या कोणी कंपनीत जरी काम केलं, तुम्हाला हेल्पर म्हणून ते स्टार्टिंगला ठेवतात. पण जसा जसा तुमचा एक्सपिरियन्स येणार आहे, तशी तशी तुमची सॅलरी वाढणार आहे. आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा, प्रॅक्टिकल काम करावं लागतं. मी आत्ताच सांगितलं की लाईव्ह वायर सोबत खेळावं लागतं. मग प्रॅक्टिकली काम जर तुम्हाला जर लाईटचीच भीती वाटत असेल, तुम्हाला खोल फिटिंगचीच भीती वाटत असेल, तर मग तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेड करून काही एक फायदा नाहीये. त्याच पद्धतीने इलेक्ट्रिशियन ट्रेडचे नेमके फायदे काय आहेत, मी तुम्हाला सांगितलं. इंटरेस्ट असेल तर बेस्ट ट्रेड आहे. जर तुमच्यामध्ये, मी तुम्हाला सांगितलं, जर छंद असेल तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेडचा, तुमच्यासाठी एक वन ऑफ द बेस्ट ट्रेड आहे. आणि सोबत सोबत जर तुम्हाला आयटीआय करून गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा असेल, आणि तो पण तुम्ही आयटीआयच्या ट्रेडच्या संबंधित गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा असेल, तर आयटीआयच्या बेसिसवर आत्ताही सांगतो, सर्वात जास्त गव्हर्नमेंट जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी जर कोणत्या ट्रेडला असतील, तर तो एकमेव ट्रेड म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे. नंतर बघा, मी सांगितलं स्किल असेल तर सक्सेस होला. मी आता आपल्या डीव्ही डिपार्टमेंटचं हे जो बघा, काय स्किल असेल, कौशल्य असेल तर कौतुक होईल. आणि तुम्ही कोणत्याही ट्रेडमध्ये आयटीआय करा, जर तुमच्याकडे स्किल असेल तर 100% तुम्ही आयटीआय केल्याचा कधी म्हणजे काय म्हणतात, वाया जाणार नाही. तुम्ही स्वतःचं, तुमच्या फॅमिलीचं चांगल्या प्रकारे संगोपन नाही का, कोणताही आयटीआय ट्रेड करा, तुम्ही करू शकता.
बघा, अशाच पद्धतीचे व्हिडिओ आज तुम्हाला जर आता मी इलेक्ट्रिशियन ट्रेड बद्दल व्हिडिओ बनवला. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या ट्रेडवरचा व्हिडिओ म्हणजे जाणून घ्यायचं असेल की तुम्हाला कोणता ट्रेड नेमका करायला पाहिजे किंवा नेमका तुम्ही कोणत्या ट्रेड बद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे, त्या तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. अशाच पद्धतीचे आयटीआय रिलेटेड असो, आयटीआयच्या ऍडमिशनच्या रिलेटेड असो, हे सगळेच्या सगळे अपडेट नाही का मी माझ्या एक व्हॉट्सअपवरती चॅनल बनवलेलं आहे. या चॅनलवरती अपडेट शेअर करत राहतो. म्हणजे ऍडमिशन बघा, ऍडमिशनच्या डेट एक्सटेंड झाली असेल किंवा मग जर का फॉर्म फिल करायला पाहिजे, फॉर्म फिल करताना तुम्ही कोणत्या चुका नाही करायला पाहिजे, हे सर्वच्या सर्व व्हिडिओ बनवतो आणि त्याची इन शॉर्टमध्ये अपडेट नाही का मी माझ्या जे व्हॉट्सअप चॅनल आहे तसं इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि सोबत टेलिग्राम चॅनलवरती पण देतो. पण स्पेशली ऍडमिशनसाठी जे चॅनल बनवलं मी व्हॉट्सअपवरती बनवलेलं आहे, ते हा याचा स्कॅनर आहे आणि सोबत या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी काय तुम्हाला लिंक पण देऊन देईल. ज्यांनाही जेही विद्यार्थी या आयटीआयच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आता सहभागी झालेले आहेत, त्या सर्वांनी तो चॅनल आवर्जून जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला जे महत्त्वाचे अपडेट्स येणार आहेत ते काय तुम्ही मिस करू शकणार नाही. अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी या चॅनलवरती बनवत असतो. अजून मी भरपूर प्रकारचे, तुम्ही आयटीआय करायला पाहिजे का, आयटीआय करायचं नेमका कोणत्या ट्रेडमधून करायला पाहिजे, तसंच नेमकं तुम्ही आयटीआय 10वी नंतर करायला पाहिजे की 12वी नंतर करायला पाहिजे, असे भरपूर व्हिडिओ मी या चॅनलवरती ऑलरेडी बनवलेले आहेत. जर तुम्हाला